नमस्कार, मी सुवर्ण जोशी. महाप्राईम टाइम मध्ये सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपण बघणार आहोत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, त्यामुळे त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केलं आहे. अशक्तपणा जाणवत असल्यानं नितीन गडकरी यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चाचणी करून घेतली. त्यात नितीन गडकरी पॉझिटिव्ह आढळलेले आहेत आणि आता त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलेलं आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि स्वतःची कोरोना टेस्ट करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. मात्र नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह निघालेले आहेत आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतलेलं आहे. त्यांना थोडासा अशक्तपणा जाणवत होता, म्हणून डॉक्टरांनी सल्ला दिला की तुम्ही एकदा कोरोना चाचणी करून घ्या आणि त्या चाचणीमध्ये ते पॉझिटिव्ह आले आहेत. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. प्रशांत, काय अधिक सांगाल? गडकरींची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. गेले काही दिवस ते सतत वेगवेगळ्या भागांना भेटी देत होते का? ते कामात होते, व्यस्त होते का, मग्न होते का आणि त्यांचा कुणाशी संपर्क आला होता का? काय अपडेट? महत्वाचं म्हणजे बघितलं काल त्यांना ज्या पद्धतीनं त्यांची प्रकृती अस्वस्थ वाटत होती, त्याच्या आधारात त्यांनी जेव्हा आपली चेकअप, रेग्युलर जे चेकअप होतं त्यांचं ती चेकअप केली आणि त्यानंतर कोविडची चाचणी देखील केली. आणि त्या चाचणीमध्ये नितीन गडकरी जे केंद्रीय परिवहन मंत्री आणि सूक्ष्म उद्योग मंत्री आहे, तर त्यांची जी चाचणी आहे ती पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून संसदीय अधिवेशन देखील सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांना त्यांनी आवाहन केलं आहे की त्यांनी देखील या संदर्भात चाचणी करून घ्यावी आणि स्वतः देखील या संदर्भात क्वारंटाईन व्हावं असं त्यांनी स्पष्ट म्हटलं आहे. मी स्वतः या संदर्भात होम आयसोलेशन मध्ये आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं नितीन गडकरी यांची जी प्रकृती बघता ज्या पद्धतीने त्यांच्यावरती आता उपचार करण्याची आवश्यकता आहे असंही काही आरोग्य अधिकाऱ्यांना वाटतंय. पण ज्या पद्धतीने ट्विट करून ही माहिती दिली आहे की त्यांनी म्हटलंय की त्यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे त्यांनी चाचणी केली, त्या चाचणीमध्ये त्यांची कोरोना चाचणी सकारात्मक आलेली आहे. नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल प्रशांत. आपण मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सगळ्या पक्षांनी एकमतानं घेतला होता. न्यायालयीन लढाई आणि निकाल लागेपर्यंत मराठा तरुणांना कशी मदत करता येईल यावर बैठकीत चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. विधितज्ञांशी बोलून निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. त्यांनी उच्च न्यायालयामध्ये विजय मिळवून देणारी वकिलांची टीम पुढील न्यायालयीन लढाई लढेल असंही स्पष्ट केलं. कोणताही पक्ष आरक्षणाच्या विरोधात नसल्यानं आंदोलनाचं पाऊल उचलू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. बाकीचे जे ह्या विषयात ज्यांनी याचिका केलेल्या आहेत ते आणि त्यांचे काही वकील यांची सुद्धा बैठक झाली. सातत्याने आपल्याकडनी जी एक समिती नेमली गेलेली आहे ती समिती विविध विधितज्ञांसोबत चर्चा करते आहे. आम्ही आता एक मार्ग, एक दिशा ठरवण्याच्या जवळ आलेलो आहोत. आज विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा झाल्यानंतर एका गोष्टीचं समाधान मला नक्कीच आहे की त्यांनी परवा मी जेव्हा फोन केला होता ते वचन जे मला दिलं होतं तेच त्यांनी आज पुन्हा दिलेलं आहे की आम्ही सगळेजण सरकारच्या सोबत आहोत. याचं कारण असं की मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जो काही निर्णय घेतला गेलेला आहे तो गेल्या वेळेला आपल्या राज्यातल्या सर्व पक्षांनी एकमताने घेतलेला आहे. याच्यामध्ये कोणतेही राजकारण नाही. सर्व पक्ष हे मराठा समाजाच्या सोबत आहेत आणि या समाजाला न्याय द्यायला, आरक्षण द्यायला सगळेजण वचनबद्ध आहेत. आज जे आम्ही भेटलो त्याच्यामध्ये दोन गोष्टी होत्या. एक तर पुढची न्यायालयीन लढाई ही कशी करायची आणि त्याचबरोबर जोपर्यंत ती लढाई त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत मराठा समाजाला, त्या समाजातील तरुणांना, तरुणींना काय दिलासा द्यायचा हाही एक मुद्दा होता. आम्ही सरकार म्हणून काही गोष्टी निश्चित केलेल्या आहेतच. मराठा आरक्षणाकरता राज्य सरकारला पाठिंबा असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा याला प्राधान्य देण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाची लढाई लढण्याकरता राज्य सरकार 3 पर्यायांवर विचार करत असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत विविध पर्यायांवर चर्चा झाल्याचं ते म्हणाले. जे काही आरक्षण आहे
ते बहाल करण्याकरता ज्या ज्या काही गोष्टी सरकार करेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. आम्ही यात कुठलंही राजकारण आणणार नाही. सरकार कुठे चुकत असेल तर जरूर सरकारला सांगू, पण सरकारला या संदर्भात पाठिंबा देऊ. तात्काळ या संदर्भातले कायदेशीर निर्णय केले पाहिजेत आणि समजा जर सरकारचं मत आहे की घटनापीठाकडेच गेलं पाहिजे तर त्याही संदर्भात तात्काळ अर्ज करून घटनापीठ स्थापित करून त्या ठिकाणी आपण मागणी केली पाहिजे की आता तुम्ही स्थगिती हटवा आणि मग इतर रिझर्वेशनच्या ज्या याचिका आहेत त्याच्यासोबत आमची अंतिम सुनावणी करा. आणि तशा प्रकारे साधारणपणे सरकारने त्या ठिकाणी भूमिका ही ठेवलेली आहे. त्यासोबत आम्ही एक दुसरी गोष्ट अतिशय प्रकर्षाने मांडली की आत्ता मराठा समाजाच्या तरुणाईसमोर खूप मोठ्या प्रमाणात संकट उभं झालं आहे, आव्हानं उभी झाली आहेत आणि एक भीतीचं वातावरण आहे आणि म्हणून सरकारने त्याही संदर्भात त्यांना आश्वस्त केलं पाहिजे. मराठा आरक्षणासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी नकारात्मक भूमिका मांडल्याचा आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी केलाय. मराठा आरक्षणाकरता 15 सूचनांचं पत्र दिल्याचं मेटे यांनी म्हटलंय. या बैठकीमध्ये शासनाच्या वतीनं सूचना मागवल्या, मतं मागितले. तेव्हा आम्ही त्यांना सगळ्याला सांगितलं की तुम्ही काय करणार ते सांगा. तेव्हा त्यांनी अध्यादेशाचा पर्याय असेल किंवा पुनर्विचार याचिका या संदर्भामध्ये जवळपास त्यांनी नकारात्मक भूमिका मांडलेली आहे. फक्त घटनापीठ लवकर स्थापन व्हावं, ती स्थगिती उठावी याकरता त्यांचा पर्याय सुरू आहे. पण माझ्याकडे नंतर विचारणा झाल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्र्यांना 15 सूचनांचं पत्र अधिकृतपणानं दिलेलं आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायमूर्तींनी स्थगिती उठवण्यापासून घटनापीठ 11 लोकांचं घटनापीठ स्थापन करण्यापर्यंत ते 28 जुलैचा EWSचा GR रद्द केला गेला पाहिजे. त्याचबरोबर ज्या मुलांचे आज शैक्षणिक प्रवेश रखडलेले आहेत त्यांना ताबडतोब रिलीफ तुम्ही दिला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 12,500 पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रिमंडळानंही मंजुरी दिली आहे. त्यामुळे पोलीस भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या राज्यातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. मराठा आरक्षणासंदर्भातली बैठक हा तर आज दिवसभरातला लक्षवेधी विषय होताच की त्या बैठकीमध्ये नेमकं होतं काय, पण त्या पाठोपाठ आज दिवसभरातला पोलीस भरती संदर्भातला मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय होतो त्याकडेही अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं. आणि 12,500 पोलिसांची भरती होणार राज्यात हे निश्चित झालंय. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली. त्यामुळे विविध क्षेत्रातील भरतीला प्रक्रिया थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा एकदा राज्यात लवकरच मेगा पोलीस भरतीसाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे. आज कॅबिनेटनी महाराष्ट्रामध्ये 12,500 नवीन पोलीस भरती करण्याचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पोलिसांची भरती म्हणजे 12,500 पोलिसांची भरती इथे महाराष्ट्रामध्ये होणार आहे. त्याची प्रक्रिया आम्ही लवकरात लवकर चालू करणार आहोत. तर राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये नेमके कोणकोणते निर्णय झाले त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून नजर टाकूया. राज्यात कृषी महोत्सव योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली. या बैठकीमध्ये पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदं 100% भरणार हे निश्चित झालं. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना राज्यभर राबवली जाणार. घरी क्वारंटाईन होणाऱ्यांसाठी आरोग्य किट पुरवलं जाणार. टेलिमेडिसिन प्रत्येक जिल्ह्यात राबवणार. आता बातमी आहे एका शिक्षकाची, मात्र काहीशी धक्कादायक आहे. आज एका शिक्षकाने थेट मुंबई मंत्रालय परिसरातला आकाशवाणी आमदार निवासाच्या 4थ्या मजल्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मूळचा जालन्याचा असणारा गजानन खैरे या शिक्षकाने इमारतीच्या छज्ज्यावर चढून कोरोनाच्या काळामध्ये काम नाही आणि पगारही मिळत नाही म्हणून आत्महत्या करत असल्याची धमकी दिली. सुमारे दीड तास त्याचं हे नाट्य सुरू होतं. यावेळी अग्निशमन दल आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काही लोकप्रतिनिधींनी धाव घेतली. पोलीस प्रशासन तिथे उपस्थित होतं.
त्यानंतर अखेर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्वतः जाऊन या शिक्षकाची समजूत काढली आणि मग हे सगळं थरार नाट्य शमलं. सध्या हे गजानन खैरे शिक्षक पोलिसांच्या ताब्यात आहे. महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकांचा 2 दिवसात जी.आर. काढणार म्हणून नाना पटोले साहेबांचं महाराष्ट्रातील 60,000 शिक्षकांचा 2 दिवसात जी.आर. काढणार म्हणून नाना पटोले साहेबांचं गजानन खैरे यांच्या आत्महत्येच्या धमकीनंतर विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या संदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी केलेली बातचीत. आपल्यासोबत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आहेत. उदय सामंत, तुम्ही स्वतः 4थ्या मजल्यावर आलात. खैरे यांची समजूत काढली, त्यांची समजूत निघाली का? ते आता सुखरूप बाहेर आले? नाही, माझ्या समवेत विधानसभेचे अध्यक्ष स्वतः नाना पटोले साहेब देखील आहेत, शिक्षक आमदार देखील माझ्यावर आहेत, पोलीस डिपार्टमेंटचे अधिकारी देखील आहेत. त्याचा जो काही गैरसमज होता तो आम्ही सगळ्यांनी मिळून दूर केलेला आहे. त्यांची मागणी गैर आहे असं कोणी म्हटलेलं नाही, परंतु या पद्धतीनं आपल्या स्वतःचं जीवाचं काही बरं वाईट करून मागणं करून घेणं ही त्याची आम्ही समजूत घातलेली आहे आणि ते आता पोलिसांनी त्यांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे. मला असं वाटतं की त्याच्या भावनेला न्याय देणं ही महाविकास आघाडीची जबाबदारी आहे. त्याने ज्या मागण्या केल्या, शिक्षकांचे पगार होत नाही, विनाअनुदानित शिक्षकांचा प्रश्न आहे, तो सुटेल का? त्यासाठी ऑलरेडी बाळासाहेब थोरात साहेबांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत केलेली आहे आणि उद्याच्या उद्या किंवा परवा त्याची बैठक होईल आणि त्याची जबाबदारी विशेषतः विधानसभेच्या अध्यक्षांनी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रजनीश उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. रामदास फुटाणे यांची कविता विनय सहस्रबुद्धे यांनी राज्यसभेमध्ये वाचून दाखवली. ते बॉर्डरवर गेले, सैनिकांचं मनोधैर्य वाढलं. हे मंत्रालयात कधी जाणारच आहेत, निश्चितच जातील. शिवबाचे मावळे आहेत, जाणारच कधी. लिफ्ट मोठी झाल्यावर कशासाठी 6व्या माळ्यावर कार जात नाही. रामदास फुटाणे यांची 6वा माळा या संदर्भातली कविता आहे, ती विनय सहस्रबुद्धे यांनी राज्यसभेमध्ये आज वाचून दाखवली. पर गया हमें पता है, वो बॉर्डर पर गए सैनिकों के मनोधैर्य बढ़ाने. ये मंत्रालय में कब जाएंगे? जाने वाले तो है ही, क्योंकि मावड़े हैं, एकदम लीडर है, मगर लिफ्ट बड़ी होने के बाद, क्योंकि लिफ्ट से कार अंदर जाती है और कार से फिर मंत्रालय के 6वें मंजिल पर वो जा सकते हैं. ये फुटाने जी कहते हैं, हम नहीं कहते. वो तो कांग्रेस के हैं और बड़े नेता भी है और एक प्रतिभाशाली कवि है. पूरा महाराष्ट्र उनकी व्यंग्यात्मक कविताओं का मुरीद है, मगर लोगों को अब रह नहीं जा रहा. और मैं लॉकडाऊनच्या काळात अनेक नागरिकांना महावितरणकडून वाढीव बिल आल्याचं वारंवार समोर आलंय. त्यातच डोंबिवलीमधील MIDC मिलापनगर परिसरात राहणारे चौधरी कुटुंब लॉकडाऊनच्या या काळामध्ये म्हणजे गेल्या 6 महिन्यांचं बिल तब्बल 1,47,000 पाठवलं गेलंय. त्यामुळे हे बिल पाहून या ज्येष्ठ दाम्पत्याला धक्काच बसलाय. जुलैपासनं ॲव्हरेज येत होतं 350 लॉकडाऊनमुळे. जानेवारी फेब्रुवारी मार्च यामध्येही 350 त्यांनी लावलं. डिसेंबरमध्ये आम्ही मीटर बदलवलं, त्याचं रिडिंग 0 होतं. त्याच्यानंतर जे सप्टेंबरला जे रिडिंग घेण्यात आलं किंवा सप्टेंबरला जे ॲपियर झालं ते अतिशय वाढीव युनिट दाखवलं गेलं आणि त्याचं बिल कॅल्क्युलेशन करून त्यांनी 1,47,250 इतकं दाखवलं गेलं आमच्या मीटरवरती. हे आम्हाला मान्य नाही आहे आणि हे अयोग्य आहे. आम्हाला न्याय देण्यात यावा. रत्नागिरीतल्या खेडमध्ये 59 लाखांची रोकड लुटण्यात आली आहे. 2 किलो सोनं विकायचंय असं सांगून 12 जणांच्या टोळीनं दोघांना बोलवलं. पतसंस्थेतला कर्मचारी आणि बँकेतील कर्मचारी असे दोघे जण 59 लाखांची रोकड घेऊन गेले. त्यावेळी 12 जणांच्या टोळीनं दोघांना मारहाण करून रोकड लुटून नेली. खवटी गावानजीक कामाक्षी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली आहे. कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकऱ्यांसोबतच राजकीय पक्षही रस्त्यावर उतरलेत. साताऱ्यामध्ये काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं. निर्यात बंदी मागे घेतली नाही तर देशभरात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. धुळ्यात शिवसेनेनं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होणार असल्यानं सरकारनं फेरविचार करावा अशी मागणी करण्यात आली. परभणीत केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी केली.
दौंडमध्ये काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीनं केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन केलं. यावेळी तहसीलदारांना कांद्याची माळ देण्यात आली. नांदगावमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले. जुन्नरमध्ये शिवसैनिकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून केंद्र सरकारचा निषेध केला. भारतातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनात जगात आपलं स्थान निर्माण केलंय. आज कांदा उत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे जगभरातून भारताच्या कांद्याला प्रचंड मागणी आहे. इथल्या कांद्याची गुणवत्ताही त्यामागचं एक कारण आहे. आशिया खंडातील अनेक देशांना भारतातून कांदा निर्यात केला जातो. त्यातून सरकारला परकीय चलन सुद्धा मिळतं. मात्र सरकारच्या धरसोड धोरणामुळे कांदा निर्यातीवर परिणाम होतोय. सर्वाधिक कांदा उत्पादनात भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश म्हणून ओळखला जातो. देशात कांद्याला मोठी मागणी असली तरी कांदा निर्यातीतही भारत मागे नाही. भारतातून गेल्या वर्षी 11,49,054 टन कांद्याची एकूण निर्यात करण्यात आली आहे. विशेषतः ही निर्यात आखात आणि आशिया खंडातील देशांमध्ये प्रामुख्याने करण्यात आली आहे. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कांदा निर्यातीच्या टक्केवारीवरून ते तुमच्या सहज लक्षात येईल. भारतातून बांगलादेशात 24%, मलेशिया 19%, UAE 13%, श्रीलंका 13%, नेपाळमध्ये 4% कांदा निर्यात करण्यात आला. पण गेल्या 5 वर्षांची आकडेवारी पाहिल्यास भारतातून सरासरी 12 ते 13 लाख टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय. 2013-14 मध्ये भारतातून 13,50,000 टन कांद्याची निर्यात करण्यात आली. 2014-15 मध्ये 10,86,000 टन, 2015-16 या वर्षात 11,14,000 टन, 2016-17 या वर्षात 24,15,000 टन, तर 2017-18 या वर्षात 15,88,000 टन, 2019-20 या वर्षात 9,82,000 टन कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. अलीकडच्या काही वर्षात भारतानं कांदा निर्यातीत जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. आजच्या घडीला जगात नेदरलँड हा सर्वाधिक कांदा निर्यात करणारा देश म्हणून ओळखला जातो. मात्र नेदरलँड पाठोपाठ आता भारतानंही कांदा निर्यातीत आघाडी घेतली आहे. 2015 मध्ये भारतानं कांदा निर्यातीत अव्वल स्थान पटकावलं होतं. मात्र पुढच्या काळात केंद्र सरकारच्या धरसोड वृत्तीचा फटका कांदा उत्पादकांना बसला. त्यामुळे आता नेदरलँड सोबतच स्पेन आणि चीनच्या कांद्यालाही जगभरातून मागणी वाढली आहे. गेल्या वर्षीच्या जगभरातील कांदा निर्यातीची आकडेवारी बरीच बोलकी आहे. जगभरातील एकूण कांदा निर्यातीची टक्केवारी: नेदरलँड 20.5%, चीन 15.2%, भारत 9.1%, मेक्सिको 8.9%, अमेरिका 7.2%, इजिप्त 6.8%. कांदा निर्यातीत चीनशी भारताला स्पर्धा करावी लागते. खरं तर भारतीय कांद्याची गुणवत्ता इतर देशांच्या तुलनेत उच्च दर्जाची असताना सुद्धा त्याचा फारसा फायदा होताना दिसत नाही. केंद्र सरकारकडून देशांतर्गत मागणी पुरवठ्यानुसार आपल्या धोरणात बदल केला जातो. त्यामुळे देशातील कांद्याचे दर अस्थिर राहतात. त्याचा परिणाम निर्यातीवर होतो. कारण निर्यातीसाठी देशातील कांद्याचे दर स्थिर असणं आवश्यक आहे. मात्र तसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. सरकार आपल्या सोयीनुसार निर्यातीचा निर्णय घेतं आणि त्याचे परिणाम कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भोगावे लागतात. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक छोटासा ब्रेक घेऊया. लगेच भेटूया अजून काही बातम्यांसह. पहा फक्त न्यूज 18 लोकमतवर महाप्राईम टाइम.